हाय स्टुडंट्स, आज आपण 10th क्लास 10चा लेसन नंबर 3 बघणार आहोत. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. दॅट इज द ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. सर्वात पहिले आपण बघू सिक्वेन्स. व्हॉट इज अ सिक्वेन्स? सिक्वेन्स म्हणजे काय? अ सेट ऑफ नंबर where the numbers are arranged in a definite order like a natural number is called as a sequence. सेट ऑफ नंबरचा सेट असतो की जो एका विशिष्ट ऑर्डरने तो लावलेला असतो. फॉर एक्झाम्पल 1 3 5 7 9 11 हे काय आहे? एक सिक्वेन्स आहे. तो एक सिक्वेन्स आहे. किंवा AEIOU हा एक सिक्वेन्स आहे. काही किंवा 2 4 6 हा एक सिक्वेन्स आहे. म्हणजे पर्टिक्युलर नंबरने त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर डिफरन्स असतो आणि त्या डिफरन्सने तो अरेंज केलेला असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. त्याला आपण सिक्वेन्स असं म्हणू. टर्म्स इन सिक्वेन्स. आता बघू आपण टर्म्स इन सिक्वेन्स म्हणजे काय. इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1 T2 T3 डॅश डॅश टू TN. म्हणजे n इज अ नॅचरल टर्म्स. ओके. सो जोपर्यंत आपण जो सिक्वेन्स आहे T1 T2 म्हणजे जे नंबर्स आहे ते 1 2 3 ह्या फॉर्मॅटमध्ये आपण जे मांडतो अप टू द एंड, शेवटच्या नंबरपर्यंत, दॅट इज कॉल्ड ॲज अ टर्म्स इन अ सिक्वेन्स. त्याला टर्म्स इन अ सिक्वेन्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपण 1000 2000 कितीही नंबरपर्यंत तो जो टर्म्स आहे तो वाढवू शकतो. त्याला म्हटलं जातं टर्म्स इन अ सिक्वेन्स. इन अ जनरल सिक्वेन्स इज रिटन ॲज TN. मोस्टली आपण जनरल जो फॉर्म आहे त्या जनरल फॉर्ममध्ये सिक्वेन्स जो आहे n टर्मपर्यंत आपण TN ह्या फॉर्मॅटमध्ये तो डिनोट करतो. इफ द सिक्वेन्स इज इनफायनाईट. जर सिक्वेन्स कसा असेल? इनफायनाईट, लांबणारा असेल. इनफायनाईट म्हणजे त्याला एंड नसेल, तेव्हा आपण तो TN ह्या फॉर्मॅटमध्ये डिनोट करत असतो. फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर n देअर इज टर्म्स TN. प्रत्येक पॉझिटिव्ह इंटिजरसाठी जो TN असतो तो TN हा n जो असतो तो n हा TN पर्यंत वाढत गेलेला असतो. नेक्स्ट. In the given sequence, if the difference between the two consecutive terms, that is Tn plus 1 minus Tn, is a constant, then the sequence is called as a arithmetic progression. जो गिव्हन नंबरमध्ये जो सिक्वेन्स आहे आणि त्या सिक्वेन्समधला डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट असेल, टर्म्समधला डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्याला ॲरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपण जो टर्म्स घेतला होता, सपोज 3 5 7 9 11. आता यांच्यामध्ये आपण जो डिफरन्स आहे तो डिफरन्स जर आपण बघितला तर आपल्याला डिफरन्स कसा आहे? सेम आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये कितीचा डिफरन्स आहे? +2 +2 +2 +2. ओके. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? सिक्वेन्स. ओके. आणि हे जे टर्म्स आहे ह्या 3 5 7 याला आपण टर्म्स इन अ सिक्वेन्स म्हणू. काय म्हणू आपण याला? टर्म्स इन सिक्वेन्स. आणि हे जर आपण लांबवत गेले सो इट इज अ TN. तो कोणता टर्म येईल? TN टर्मपर्यंत तो वाढत जाईल. सो आणि हे जे प्रोग्रेशन आहे त्या प्रोग्रेशनला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. इन दिस सिक्वेन्स +1 minus TN इज इक्वल टू D इज द कॉमन डिफरन्स. म्हणजे TN टर्म्स आणि T2 टर्म्स यांच्यामध्ये जो फरक असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ D. त्याला D म्हणजे डिफरन्स असं म्हटलं जातं. फर्स्ट टर्म आणि त्यातला सेकंड टर्म. ओके. पहिला टर्म आणि दुसरा टर्म यांना आपण जर सबस्ट्रॅक्शन केली आपण तर तो जो डिफरन्स येतो दॅट इज कॉल्ड ॲज अ D. कॉमन डिफरन्स असतो तो. सो फॉर्म्युला जर आपण बघितला तर फॉर्म्युला आपल्याला दिसतो TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. पहा, हा फॉर्म्युला फारच महत्त्वाचा आहे. TN म्हणजे आपल्याला जर n टर्म काढायचा असेल सो TN इज इक्वल टू A म्हणजे फर्स्ट टर्म त्याला आपण T1 म्हणू. ओके.
टी एन इज इक्वल टू ए प्लस एन. एन म्हणजे आपल्याला जो टर्म काढायचा आहे तो, जो इथं दिलेला असतो, तो जो टर्म काढायचा आहे तो एन मायनस वन. त्यामधून काय करायचा, वन मायनस करायचा आणि इंटू मल्टिप्लाइड बाय करायची. कशाने, डीने. डी काय आहे, त्याचा डिफरन्स आहे. काय, डी त्याचा डिफरन्स दिलेला असतो, तो आपल्याला काढायचा आहे. साधं मी एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन सांगते आता. सपोज आपल्याला 3, 5, 7 डॅश दिलेले आणि आपल्याला टर्म सांगितलेलं त्यांनी की फाइंड द 20th टर्म, म्हणजे 20वा टर्म फाइंड करा, T20 फाइंड करा. मग आपला एन किती आलेला आहे, 20. कितवा टर्म सांगितलेला आहे त्यांनी, 20वा. सो एन किती आलेला आहे, 20 आलेला आहे. ए किती आहे आपला, 3, म्हणजे हा 3 हा फर्स्ट टर्म आलेला आहे. ए पहिला टर्म जो म्हटली तो ए असतो ना. सो ए इज इक्वल टू किती आहे, 3 आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं, डी. मग डी म्हणजे काय, 5मधून 3 गेले आहे ना, दोघांची डिफरन्स. एक तर तुम्ही 5मधून 3 मायनस करू शकता किंवा 7मधून 5 मायनस करू शकता. जो डिफरन्स आहे तो किती आहे तुमचा डिफरन्स, +2. ओके. सो ही व्हॅल्यू आपण पुटअप करून एखादं एक्झाम्पल जे दिलेलं असते ते एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला इज अ TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. नेक्स्ट, for example, find the TN for following AP and then find 30th term of an AP. सोल्युशन गिवन. AP दिलेला आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेला आहे, 3, 8, 13, 18. हिअर T1 इज इक्वल टू, आता T1 किती आहे इथं, 3 म्हणजे फर्स्ट टर्म 3 आहे. T2 किती आहे, 8. T3 किती आहे, 13. T4 किती आहे, 18. असे आपल्याला किती टर्म्स फाइंड करायचे आहे, असे आपल्याला फाइंड करायचे 30 टर्म. ओके, T30 फाइंड करायचं आहे आपल्याला. D इज इक्वल टू, मग आपण डी डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की T2 मायनस T1. मग T2 किती आहे, 8 मायनस 3 म्हणजे किती आला, 5. सो डिफरन्स किती आलेला आहे यामध्ये, डिफरन्स इज अ 5. डिफरन्स आलेला आहे 5. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती TNचा. काय फॉर्म्युला, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. ओके. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ह्याचे व्हॅल्यूज आहे ते आपण त्याच्यामध्ये पुटअप करू. सो दॅट TN इज इक्वल टू A किती, 3 प्लस N मायनस 1 इंटू D. D मीन्स 5. सो दॅट A इज इक्वल टू 3 आहे, D इज इक्वल टू 5 आहे. हे आपल्याला दिलेलं आहे, माहिती गिवन आहे. सो TN इज इक्वल टू 3 प्लस 5N मायनस 5. ह्या 5ने काय केलेलं आहे आपण, 5ने या Nला पण मल्टिप्लाय केलं आणि 5ने 1ला पण मल्टिप्लाय केलं, म्हणून इथं 5N मायनस 5 आलेला आहे. सो TN इज इक्वल टू 5N मायनस 2. 3 आणि 5ची आपण सबस्ट्रॅक्शन केली आणि तो आहे 2 आलेला आहे. सो TN इज इक्वल टू 5N मायनस 2. मग 30 टर्म किती, कोणता टर्म फाइंड करायचा आपला, 30. सो T30 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय Nची व्हॅल्यू किती आहे, 30. सो 5 मल्टिप्लाइड बाय 30 मायनस 2. 5 मल्टिप्लाइड बाय 30, 150 मायनस 2 म्हणजे तो किती आलेला आहे, 148. सो T30 टर्म्स किती आलेला आहे आपला, 148. नेक्स्ट, आता आपण बघू सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. आपण आतापर्यंत टर्म्स बघितले, आता आपण बघणार आहोत सम, म्हणजे n टर्मपर्यंतची जी सम आहे. आधी त्याचा फॉर्म्युला बघणार आहोत. तर त्याचे दोन फॉर्म्युले आहे. फर्स्ट फॉर्म्युला इज SN इज इक्वल टू S फॉर सम ऑफ दी nth टर्म. सो SN इज इक्वल टू n/2. n म्हणजे जेवढे टर्म्स दिलेले फाइंड करायला, जेवढे टर्म्सची सम आपल्याला फाइंड करायला दिलेली तो टर्म, दॅट इज द n टर्म बाय 2 डिवायडेड बाय 2 इन अ ब्रॅकेट. ओके, ब्रॅकेटमध्ये 2a, a फॉर फर्स्ट टर्म. सो 2a प्लस इन अनदर ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D ब्रॅकेट कंप्लीट. इथं आपल्याला nची पण व्हॅल्यू माहिती आहे, n म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती आहे.
डी म्हणजे काय हे पण माहिती आहे, ए म्हणजे काय हे पण माहिती आहे, आणि एन म्हणजे फक्त एस फॉर काय आहे, सम. सम काय करायची आपल्याला, सम जर काढायला लावलेली असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. किंवा दुसरा एक अजून फॉर्म्युला आहे, एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN. ओके, म्हणजे T1 प्लस TN, T1 काय आहे फर्स्ट टर्म प्लस TN काय आहे लास्ट टर्म. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, जर आपल्याला फर्स्ट टर्मही दिलेला आहे, लास्ट टर्मही दिलेला आहे, तर आपण n/2 त्याला मल्टिप्लाइड करून आपण ती सुद्धा व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता यावर एक एक्झाम्पल आहे, ते बघू आपण. फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर फ्रॉम 1 to 150. आता इथं आपल्याला फर्स्ट टर्मही दिलेला आहे. फर्स्ट टर्म काय आहे आपला 1 आणि लास्ट टर्म किती आहे 150. म्हणजे आपण दोन्ही फॉर्म्युल्यांचा यूज करून इथं एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. सोल्युशन 1 to 150 ऑफ ऑल ऑड नंबर्स आर 1, 3, 5, 7, डॅश 149. कोणते नंबर सांगितलेले हे महत्त्वाचं आहे आपल्याला. नंबर कोणते सांगितलेले आपल्याला, ऑड नंबर सांगितलेले, म्हणून ऑड नंबर सांगितल्यामुळे आपल्याला ऑड नंबरच घ्यावे लागतील. मग ऑड नंबर घेण्यासाठी आपल्याला एक एक नंबर घेऊन, म्हणजे 1, 3, 5, म्हणजे एक एक नंबर त्यातला डिफरन्स किती असेल आपला 2चा डिफरन्स असेल आपला, है की नाही. 2चा डिफरन्स असेल आणि त्यानुसार आपल्याला ते नंबर घ्यावे लागतील. विच इज ॲन AP. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असेल, हिअर A इज इक्वल टू 1, D इज इक्वल टू 2, डिफरन्स किती आहे 2चा आहे, पहिला टर्म आहे 1. फर्स्ट लेट्स फाइंड हाऊ मेनी ऑड नंबर्स आर देअर. आधी टर्म्स किती ते आपल्याला फाइंड करावे लागतील, कारण ऑड नंबर सांगितले, सगळे नंबर सांगितलेले का नॅचरल नंबर नाही. मग ऑड नंबर आहे म्हणजे आपल्याला टर्म फाइंड करावं लागतील. फ्रॉम 101 to 150, so find the value of n if Tn is equal to 149. So Tn चा फॉर्म्युला आहे Tn is equal to a plus n minus 1 into d. 149, कारण Tn n माहिती आहे आपल्याला, लास्ट टर्म माहिती 149. ओके, डिफरन्स हे माहिती आहे, पण ते किती टर्म्स आहे ते आपल्याला माहीत नाही. सो 149 is equal to 1 plus n minus 1 into d for a 2. So 149 is equal to 1 plus 2n minus 2. So n is equal to किती 75. म्हणजे किती टर्म्स आहे ऑड नंबरचे 1 to 150 मध्ये 75 टर्म्स, आपल्याला टर्म्स भेटलेले आहे. नाउ लेट्स फाइंड द सम ऑफ दीज 75 नंबर्स. मग ह्या 75 नंबर्सची आपल्याला सम फाइंड करायची आहे, ज्यामध्ये a इज इक्वल टू 1, d इज इक्वल टू 2 आणि n इज इक्वल टू 75 आहे. मग मेथड फर्स्ट, आपल्याला फर्स्ट मेथडने सॉल्व करायचं आहे. फर्स्ट मेथडचा फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n minus 1 इंटू d. मग Sn इज इक्वल टू n माहिती आहे आपल्याला किती 75/2 इन ब्रॅकेट 2 इंटू a माहिती आहे 2, है ना. तुम्हाला माहिती आहे आता की a इज इक्वल टू 1 आहे, 75 इज इक्वल टू n आहे आणि डिफरन्स किती आहे त्याचा 2चा आहे. मग आपल्याला याच्यावर प्रोसिजर करायची आहे, म्हणजे तो आहे 75/2 इन ब्रॅकेट 2 प्लस 75मधून 1 केला 74 ब्रॅकेट कंप्लीट इंटू किती येणार आहे 2 येणार आहे. ओके, हे आपल्याला एक्झाम्पल काय करायचं आता सॉल्व करायचं आहे. सो Sn इज इक्वल टू, मग 75/2 37.5 इन ब्रॅकेट 2 प्लस 74 इंटू 2. मग 37.5 मल्टिप्लाइड बाय 150, म्हणजे आपला Sn आलेला आहे 5625. हे पहिल्या मेथडने आपला आन्सर आलेला आहे, किती आलेला आहे 5625. आता मेथड दुसरी, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मवाली मेथड आहे ही, की Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. T1 फॉर फर्स्ट टर्म, Tn फॉर लास्ट टर्म. फर्स्ट टर्म आहे त्याची 1, लास्ट टर्म आहे त्याची 149. सो 75/2 मल्टिप्लाइड बाय 150. मग आता आपल्याला माहिती आहे की 75/2
त्याला मल्टिप्लाइड जर केला तर आपण 150ने, तर ह्या 2ने आपण 150ने जर डिव्हाइड केलं तर आला तो 75. मग 75 मल्टिप्लाइड बाय 75 म्हणजे काय आला तो 75चा स्क्वेअर. मग कोणत्याही नंबरचं जर सेम स्क्वेअर जर करायचा असेल तर शेवटी कोणता टर्म्स आहे 5, म्हणजे शेवटी काय येईल 25. आणि 7 आहे, मग हा 7 आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे तर 7ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 8ने. ओके, ही शॉर्टकट मेथड आहे स्क्वेअर करण्याची. मग 7 8 जा 56 म्हणजे तो नंबर आला 5625. आता आपण बघू 5625 आहे का. सो 75 मल्टिप्लाइड बाय 75 इट इज SN इज इक्वल टू 5625. बघा आपले दोन्ही आन्सर काय आलेले आहे, बरोबर आलेले आहेत आणि दोन्ही मेथडने आपले आन्सर बरोबर आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही SNसुद्धा काढू शकता. फॉर्म्युले महत्त्वाचे, फॉर्म्युले पाठ करणे आवश्यक आहे, ॲटलिस्ट ते लक्षात ठेवणंही फार महत्त्वाचे आहे. आणि इथं आपलं हे जे युनिट आहे हे युनिट आपण कंप्लीट केलेलं आहे. यावर काही अडचणी असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता.